मला एक सांगा तुम्ही की साहित्य संमेलन जे आहेत या साहित्य संमेलनाला आर्थिक मदत जे करतील त्यांच्याकडे साहित्य संमेलन भरवले जातात अशा पद्धतीचा सर्वसामान्यांमध्ये आरोप केला जातोय। या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगता? महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्हा सर्वात मागास आहे। जसं राजकीय लोकांनी या जिल्ह्यावर अन्याय केला तसंच आता साहित्य मंडळ सुद्धा या उस्मानाबाद जिल्ह्यावर अन्याय करते की काय असं आम्हाला शंका येऊ लागली आहे। आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून या संदर्भात मागणी करतात की उस्मानाबादला साहित्य संमेलन हवं। तसा प्रस्तावही आमच्या इथल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेनं त्यांच्याकडे दाखल केलेला आहे। गेल्या वर्षी त्या पथकानं पाहणी केली पण यावर्षी पथकानं पाहणी न करता दुष्काळ आहे असं त्यांना परस्पर जाहीर करून अजूनही आम्हाला पावसाची आशा आहे। या जिल्ह्यामध्ये उशिराच पाऊस पडू लागला गेल्या अनेक वर्षापासून, अजूनही पाऊस पडू शकला असतो पण हे दुष्काळ हे कारण मुळात नव्हतं। दुसरी गोष्ट आहे अशी की साहित्य जे संमेलन होतात ते शाही पद्धतीने होतात, त्यांना राहायला अत्यंत उत्तम सोय लागते, खायला चविष्ट पदार्थ लागतात। अरे बाबा आमच्याकडे जरी शाही भोजन जरी नसलं तर आम्ही आमची भाकरी चटणी तुम्हाला देऊ पण उपाशी तर नाही ठेवणार ना। तसंच राहायला जर तुम्हाला उत्तम जर 5 स्टार हॉटेल जरी नसले तर आमच्या घरात पाहुण्यासारखे ठेवू, पण तो आमच्यावर तुम्ही काय डावलताय तुम्ही? अरे यावर्षी जरी आमचा विचार नाही झाला तर पुढच्या वर्षी तर या, जर नाही झालं यावर्षीचं ठीक आहे, आता यावर्षी आम्ही थोडं सहन करू पण पुढच्या वर्षी जर नाही झालं तर मात्र आम्ही रस्त्यावर यासाठी उतरू हे मात्र नक्की। मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळाच्या